नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र शासन दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप देत असतं आणि यासाठी एक एक्झाम होते, कॉमन एंट्रन्स एक्झाम होते आणि त्यातून वेगवेगळ्या संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असते. ही स्कॉलरशिप ही एमपीएससी, यूपीएससी, त्यानंतर बँकिंग आणि मागच्या वर्षीपासूनच एसएससी साठी ही स्कॉलरशिप सुरू झालेली आहे. तर एसएससी करणाऱ्या मुलांसाठी खूप चांगली संधी आहे की तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळेल. आणि मेन म्हणजे तुमची तयारी करताना तुमच्या जे खर्च असेल महिन्याभराचा किंवा तुम्हाला यामध्ये फ्री कोचिंग पण असते, तर तो निघून जाईल त्यामधून खर्च वगैरे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे किंवा हा फॉर्म भरण्याची तारीख काय आहे, यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. तर फॉर्म भरण्याची तारीख ही 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी हा फॉर्म भरा आणि स्कॉलरशिप मिळवा. त्यानंतर ही स्कॉलरशिप कुणासाठी आहे? प्रथम म्हणजे सारथी स्कॉलरशिप ही ओपन ईडब्ल्यूएस मुलांसाठी असणार आहे, कुणबी मुलांसाठी असणार आहे. त्यानंतर महाज्योती जी आहे ती ओबीसी मुलांसाठी असणार आहे. टीआरटीआय ही एसटी कॅटेगरीतील मुलांसाठी असणार आहे. बार्टी एससी साठी असणार आहे. आणि यावर्षी नवीन ARTI अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही स्पेशली मातंग समाजासाठी जी मुलं आहेत त्यामधील त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे. तर त्याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेगवेगळ्या लिंक असणार आहेत, ज्या लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळतील किंवा मी खाली लिंक पण टाकतो. त्यानंतर या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर या स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तर तुम्हाला एक एक्झाम होते. एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, MCQ. तर मेनली एसएससी करणाऱ्या मुलांसाठी ही एक्झाम 100 मार्काची असते. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी मॅथ्स, इंग्लिश, रिझनिंग आणि GSचे क्वेश्चन असणार आहेत आणि 100 मार्काचा पेपर तुमचा होणार आहे. पेपर झाल्यानंतर तुमचा त्यामध्ये रिझल्ट लागून तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील फॉर्म भरण्यासाठी? तर जसं की 10वी सर्टिफिकेट असेल, 12वी सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड आहे, तुमचा फोटो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे असलं पाहिजे. त्यानंतर उत्पन्न दाखला असला पाहिजे, डोमासाईल आहे, तरच तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल. त्यानंतर ही स्कॉलरशिप किती रुपये असणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसएससी करणाऱ्या मुलांसाठी ही स्कॉलरशिप दरमहा 10,000 रुपये याप्रमाणे 6 महिने मिळणार आहे. प्लस तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणून एकदाच 12,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला ही टोटल 72,000 रुपये एवढी स्कॉलरशिप असणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त गरीब आणि होतकरू किंवा अभ्यास करणाऱ्या मुलांना याचा लाभ घेता येईल आणि तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळवता येईल. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि ही स्कॉलरशिप ही MPSC, UPSC किंवा बँकिंग करणाऱ्या मुलांसाठी आहे, SSC करणाऱ्या मुलांसाठी आहे. तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही ही स्कॉलरशिप मिळवा. थँक्यू.